दरम्यान यावरती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। त्यांना अत्यंत वेगळा एक कुठली तरी एक आत्मविश्वास होता। त्यांना त्यांची लोक वाचवत होती नेते मंडळी। बहुतेक नेते मंडळींना त्यांनी ज्यांना बोंधू बाबाकडे नेलतं त्यांना त्या ब्लॅकमेल करत असतील। जे दादांना खाली जिवंत असताना काम करायचं होतं, मी म्हणते की ते आज आपल्यात नाही आहे। वरनं त्यांनी त्याच दिवशी अशा लोकांना पदावरनं मुक्त केलं। हा योगायोग वाटतो का तुम्हाला? आज त्यांचा पूर्णतः नायनाट खुद्द अजितदादांच्या आशीर्वादाने मी केलेला आहे, याचं मला समाधान आहे। काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला। खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे। त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात। त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।